राज्याला मोठा धक्का. विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू. विमान जळून खाक. आज सकाळीच राज्याला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. दादांना घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. या वृत्ताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे. हे छोटेखानी विमान लँडिंग दरम्यान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCAने दिलेली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळलं आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी धुराचे मोठे लोट आले तर विमानाला मोठी आग लागली आणि त्यात हे विमान जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागली. आज अजितदादांच्या 4 सभा होत्या आणि त्यासाठी ते येत होते. दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यंत्रणाही धावल्या, पण अपघात अत्यंत भीषण होता. मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते आणि या विमान अपघाताने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर राज्याला मोठा धक्का बसला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बारामतीकडे धाव घेतली आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. एक दिलखुलास रोखठोक नेता या विमान अपघाताने हिरावला आहे. त्यांची प्रशासनावर मोठी पकड होती आणि या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करतील. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे. आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली, तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत. पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आदळली. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे. श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल असं कधी मनात आलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण
तयारी करून येणारे ते मंत्री होते. राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास, विशेषतः पाटबंधारे, पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहिलं. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी वापरलं. त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा TV चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली. सदैव जरी त्यांच्या बोलण्यात कधी राग आला, चीड आला, तरी पटकन एखादं विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र खरोखर दुःखात आहे.